आज आहे संडे स्पेशल कोरमा पुरी। तुम्ही बघू शकता या डिश मध्ये मस्तपैकी छान छान अशा खुसखुशीत पुरी, श्रीखंड आहे, जीरा राईस, इकडे कोरमा बनवलेला भाजीचा, सगळ्या प्रकारच्या भाज्या यूज केल्या त्याच्यामध्ये। हे तळण आहे, पापड आहे आणि इथे आहे सॅलड। तर ही जी कोरमा पुरीची जी डिश आहे ती राशी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवणार आहे। तर राशी टेस्ट करून दाखव। तुला पुरी खूप आवडतात ना? तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये राहुल सिटी ब्लॉग मध्ये। तर आज मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे। मी आज बनवणार आहे व्हेज कोरमा। त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला सांगते। हिरवे वाटाणे घेतलेत, ब्रोकोली घेतली आहे, फरसबी घेतली आहे, बटाटे घेतलेत, गाजर घेतले आणि थोडं मशरूम घेतलंय। तुम्ही ऑप्शनली आहे, जर तुम्हाला ब्रोकोली नको असेल तर तुम्ही फ्लॉवरही घेऊ शकता, पण मी अशीच मला आवडते म्हणून मी घेतले मशरूम आणि ब्रोकोली। तर सुरुवात करूया आपण आता व्हेज कोरमा बनवण्यासाठी। आपण भेटूया। व्हेज कोरमा बनवण्यासाठी मी 3 मीडियम साईजचे 3 कांदे घेतले, त्याची पेस्ट करून घेतली आहे। त्याचबरोबर 3 मीडियम साईजचे टोमॅटो, त्याची पेस्ट घेतलेली आहे। त्याचबरोबर हा आहे गरम मसाला, धने जिरे पूड, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी कस्तुरी मेथी। चला आता आपण जाऊया। तर सगळ्यात प्रथम मी आधी थोडं तेल टाकते आणि सर्व भाज्या थोडा फ्राय करून घेते तेलामध्ये। सगळ्यात आधी ब्रोकोली घेतली आहे मी फ्राय करून। टमाटर टाकते, आता गाजर आणि फरसबी आपण फ्राय करून घेऊया। जास्त शिजवून नाही घ्यायचं, थोडंसं 50% शिजवून घ्यायचं, कारण आपण नंतर फोडणी देताना व्यवस्थित प्रॉपर शिजवून घेणार आहोत। आता आपण मशरूम थोडे तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तुम्ही बघितलेत मी आधी थोडे तेलामध्ये पाण्यामध्ये बॉइल्ड करून नंतर मग ते कट केले, पण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे। आता आपण थोडा बटाटाही फ्राय करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही आपल्या भाज्या किती सुंदर दिसतात, मस्त कलरफुल दिसतात आणि छान पद्धतीने तेलात फ्राय देखील झालेले आहे। तर आता आपण सुरुवात करूया कोरमा बनवायला। तर सर्वात पहिला आपण एक पळी तेल घेऊया। तेल चांगलं तापलं पाहिजे। सर्वात आधी आपण सर्व खडा मसाला टाकून घेऊया। जिरं, लवंग, मिरं, 2 मिरे लवंग आणि तेजपान। आणि 1 वेलची। तर 3 मीडियम साईजचे कांदे, तीन मीडियम साईजचे कांद्याची पेस्ट आहे आणि ती एकदम व्यवस्थित गोल्डन ब्राउन अशी मस्त शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये अशा पद्धतीने।
आता तीन मोठे साईजचे टोमॅटो घेते, टोमॅटो प्युरी. टोमॅटो ही व्यवस्थित परतून घेते. एक चमचा आलं लसणाची पेस्ट, कांदा टोमॅटो पेस्ट मस्त परतून झाली आहे, शिजली आहे छान तेलामध्ये. तर आपण त्याच्यामध्ये आपला गरम मसाला टाकूया 1 चमचा. एक चमचा धने जिरे पूड टाकूया. 2 चमचे लाल तिखट मसाला, आणि चवीप्रमाणे मीठ. हा मसाला छान फ्राय करून घेऊया आपण या पेस्ट मध्ये. सुहाना सब्जी मसाला ही टाकणार आहे आणि ह्याचा फ्लेवर खूप छान असतो, म्हणून मी सुहानाचा हा फ्लेवर खूप यूज करते. तर आपण ती सुद्धा टाकूया थोडीशी. सुहाना सब्जी मसाला, आपल्या सर्व फ्राय केलेल्या भाज्या आता त्याच्यामध्ये टाकूया. अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे. थोडं शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकूया त्याच्यामध्ये. थोडी कसुरी मेथी आणि थोडी कसुरी मेथी टाकूया. आणि 5 मिनिटं आपण ही भाजी छान शिजवून घेऊया. झाकण खोलून बघूया आपला कोरमा रेडी आहे का. वाव, मस्त तेल सुटलंय आणि अशा पद्धतीने आपला कोरमा रेडी आहे. थोडी कोथिंबीर टाकते वरून मस्त. तर गॅस बंद करूया आपण. आता माझा कोरमा रेडी आहे. आता मी पुरीची तयारी करते. त्यासाठी मी छान गव्हाचं पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवले आणि या बाजूला मी भात शिजायला टाकलाय, जिरा राईस, आणि इथे तेल उकळायला ठेवते. तळून घेऊया पुरी.
तर तुम्ही बघू शकता आपली मस्त पुरी खरपूस तळून झाली आहे. आता मी काढते तिला. तर तुम्ही बघू शकता किती छान अशा मस्त टपोऱ्या अशा पुऱ्या तयार आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही थोडंसं तळणही तळून घेतलंय. आपला सगळा स्वयंपाक रेडी आहे. हा आहे आपला व्हेज कुर्मा. इथे पापड तळले, हे सॅलड आहे थोडंसं बनवलंय, आपण जिरा भात बनवलाय आणि इथे पुऱ्या आहेत. आणि ह्या पुऱ्या तर सर्व करते मी. वो भी सबके साथ ब्यूटी कॉन्टेस्ट में जाएगी, लेकिन जैसे ही ये बात सुमित्रा को पता चलती है वो गुस्से से आग बबूला हो जाती है. तर अशा पद्धतीने आपलं जेवण रेडी आहे. आणि तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आजचा जो मेनू आहे संडे स्पेशल. मोस्टली तर संडेला सगळे नॉनव्हेज करतात, पण आम्ही व्हेज बनवलंय. आज आहे संडे स्पेशल कोरमा पुरी. तुम्ही बघू शकता या डिशमध्ये मस्तपैकी छान छान अशा खुसखुशीत पुरी, श्रीखंड आहे, जिरा राईस, इकडे कोरमा बनवलेला भाजीचा, सगळ्या प्रकारच्या भाज्या यूज केल्या त्याच्यामध्ये. हे तळण आहे, पापड आहे आणि इथे आहे सॅलड. तर ही जी कोरमा पुरीची जी डिश आहे ती राशी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवणार आहे. तर राशी टेस्ट करून दाखव. तुला पुरी खूप आवडतात ना? आता भातू खाऊन दाखव. पुरी आणि कोरमा कसा लागला तुला? छान आहे. ओके, श्रीखंड आणि पुरी खाते. आवडली तुला? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता राशीला पण कोरमापुरी खूप आवडलेली आहे. तर मित्रांनो या सगळे जेवायला. राशी तर आता कोरमापुरीचा आस्वाद घेते. तर तुम्हाला हा जर कोरमापुरीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमचा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल शिती ब्लॉग्स, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओला जेवढे पॉसिबल तेवढे शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर अजून कोणती जर डिश असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आम्हाला की तुम्हाला ही डिश पाहिजे, आम्ही ती डिश करण्याचा प्रयत्न करू. तर चला भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आनंदी रहा, खुश रहा. आनंदी रहा, खुश रहा. बाय बाय.